ससून डॉक इथल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश पाहायला मिळतोय। कारण ससून डॉक ही केंद्र सरकारच्या पोर्ट ट्रस्टची जमीन असून ती आता मत्स्य व्यवसायासाठी राज्याच्या मत्स्य विकास महामंडळाला भाड्याने दिलेली आहे। जागा आता रिकामी करण्यावरून वाद उद्भवलाय। मच्छी मार्केट गोडाऊन सील करण्यात आले, त्यामुळे मच्छीमार संतापले असून मोर्चा काढू, आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावर गदा आलेली पाहायला मिळते। सध्या जर आपण माझ्या पाठीमागे पाहिलं तर मी सध्या ससून डॉक इथे उभी आहे आणि इथे मच्छीमार बांधवांचा व्यवसाय हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। मात्र आता ह्या व्यवसायावरच गदा आलेली पाहायला मिळते। पोलिसांनी कारवाई करत थेट सील करण्यात आलेलं आहे हे मच्छीमार मार्केट जे आहे ससून डॉकचं ते। आणि सध्या जर पाहिलं तर इथे प्रचंड प्रमाणात ज्या महिला आहेत व्यवसाय करणाऱ्या त्या देखील इथे एकवटलेल्या आहेत। आता बघा, आम्ही जवळजवळ माझ्या आता वय आहे 50च्या एजचं। आता जवळजवळ मला 30-35 वर्ष झाले मी ह्या बंदरावर काम करते, पण आजपर्यंत अशी कारवाई कोणी केलेली नाही। आणि आताच हे सरकार आलंय आणि या बीएमसीने अचानक म्हणजे ही गोडाऊन जप्त करण्याचं हे केलं। आता हे आमचे नाव कृष्णा भाऊ पवळे यांचे पारंपरिक म्हणजे मला वाटतं त्यांचे वाडवडिलापासून हा धंदा चालू आहे आणि ते तिथेच करतात। असं की दुसऱ्याकडे त्यांचं गोडाऊन होतं किंवा काय होतं असं काही नाही। पहिल्यापासून त्यांचं मला वाटतं आजोबा, आई, वडील सगळेच त्या धंद्यामध्ये आहेत आणि ते आजपर्यंत पारंपरिक धंदा म्हणून ते सांभाळतात। जे काय आहे ते तुमचा काय प्रश्न आहे तो आम्हाला माहिती नाही, पण तो इश्यू प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे आणि हे वेळेवर त्यांच्यावर हे कारवाई केली योग्य नाही ना। हीच ह्या मच्छीमार बांधवांच्या ज्या भावना आहेत ताई, आता ही सील करण्यात आलेलं हे मार्केट, तर कसा व्यवसाय करताय आता, नक्की काय करताय? आता आमचा धंदा बंदच आहे, त्यांचा धंदा हे बंद झाला तसे धंदा बंदच आहे। आम्ही काय करणार? आणि ते शेतकरी लोक फाशी बिशी लावतात, त्यांना पैसा देते सरकार आणि गरीबाला काय पैसा देणार? कोणी एवढा मावरा घेऊन येते, कोणी एवढा मावरा घेऊन येते, कोण गरीब आहे ते कसं पोट भरणार? कोण 100 रुपयाचं ऐकणार तर बायकोला नेणार, 50 ऐकणार तर घर ज्याची परिस्थिती बघून हे करणार ना। तुम्ही शेतकऱ्यांशी फाशी लावलात का लगेच त्यांना पैसे मंजूर करता? आता आम्ही गाय गरीब काय करणार? कुठे जाणार? हे मार्केट सुरू व्हावं यासाठी कोणाकडे काही मागणी केली का? कुणी काही मदत केली का? विचारणा झाली? कोण मदत नाही केला, कोण मदत नाही केला। सगळे जवळ गेले आम्ही, सगळे जवळ गेले, सगळे ते मंत्री संत्री सगळे बघितले, सगळे हा आम्ही करणार। मग ते पोलीस आली तर कोण मदत नाही केला।